आणि आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे, भाजप, शिंदेंचा पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिवाजी पार्कामध्ये आज महायुतीची रंगीत तालीम पाहायला मिळाली। पहिल्यांदाच राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावरती आल्यानं महायुतीचं दर्शन झालं। मनसेच्या दीपोत्सवामध्ये हे तिन्ही दिग्गज एकत्र आल्यानं आता नव्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांमध्ये हे त्रिदेव एकत्र येणार का याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। राज ठाकरेंचा दीपोत्सव, भाजपची मनसे साथ। मनसेच्या दीपोत्सवाला शिंदे फडणवीसांची उपस्थिती, महाविकास आघाडीची मात्र रोषणाईवरून टोलेबाजी। दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर आता दिवाळी सणाचाही मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। या जल्लोषात मनसेच्या दीपोत्सवानं सुद्धा राजकीय प्रकाश पाडलाय। विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या या दीपोत्सवात यंदा पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही सहभाग घेतला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला हजेरी लावत एक प्रकारे त्यांनी मनसेला युतीचं निमंत्रण दिलंय। एक जो लख प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय तसाच लख प्रकाश आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये यावा एवढेच या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो। आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता राजसाहेब आपण आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो। दोघंही आम्ही अगदी उशिरापर्यंत काम करत असतो, त्यामुळे राजसाहेब कधी येऊ शकतात, अगदी रात्री, अपरात्री, मध्यरात्री पण आम्ही अगदी बिलकुल भेटणार। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या निवासस्थानी एकत्र आले, त्यामुळे राज ठाकरेंनी सुद्धा मोठ्या आनंदात दोघांचं स्वागत केलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माझे मित्र देवेंद्रजी फडणवीस यांचा मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दिली, दाखवली। अंधेरी पोटनिवडणुकीत माघारी संदर्भात राज ठाकरेंचं पत्र आणि त्याची भाजपनं घेतलेली दखल असो किंवा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीगाठी असो, मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप यांच्यातल्या जवळीकीवरून विरोधकांकडून सातत्यानं टीका केली जाते। त्यातच आता मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला दोन्ही नेते आल्यानं विरोधकांचा तिळपापड झाल्याचं पाहायला मिळतंय। खेड्यापाड्यांमध्ये विद्युत रोषणाई नाहीये किंवा विद्युत नाहीये, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आज खेड्यापाड्यातल्या मुलांना शिकण्यासाठी जी लाईट विद्युतची गरज आहे ती नाहीये, पण नुसतं झगमग 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 करून आपण काय काय सिद्ध काय करतोय। आता दीपोत्सव करायचा आहे, त्यामुळे हे जे आहेत हे फक्त हारपुरे, दीपोत्सव, गणपती मंडळ याच्यापुरतेच आहे। यांना सामान्य माणसाशी, सामान्य माणसाच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही हे स्पष्ट झालं। आगामी मुंबई महापालिकेच्या तोंडावर राजकारण तापलंय। त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंचीही दीपोत्सवाच्या प्रकाशातील ही भेट महायुतीचे तर संकेत नाही ना, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वरळीमध्ये भाजपकडून दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मराठी दीपोत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। यंदा मोकळा श्वास घेत दिवाळी साजरी होतीये। दीपोत्सवाचा उत्साह यापुढेही कमी होणार नाही असं फडणवीसांनी यावेळी म्हटलंय। खरं म्हणजे अतिशय सुंदर गाण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि सुरांमध्ये असुर म्हणून या ठिकाणी मी आपल्यामध्ये उभा आहे, पण मी केवळ आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा देण्याकरता आलोय। खऱ्या अर्थानं
ही दिवाळी 2 वर्षानंतर मोकळा श्वास घेत आपण सगळे साजरं करतो आहोत. सिंधुदुर्गामधील राणे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेतील संघर्षात आता भाजपनं एक पाऊल पुढे टाकल्याचं दिसतंय. कारण आमदार वैभव नाईकांच्या एसीबी चौकशीच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला भाजपनं मोर्चाद्वारेच प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळं आता भाजपच्या मोर्चानंतर पुन्हा एकदा कोकणात राणे विरुद्ध भास्कर जाधव हा संघर्ष तापण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप. सेनेच्या मोर्चाला भाजपचं मोर्चाद्वारे उत्तर. संविधान रॅलीत भास्कर जाधवांवर निशाणा. जाधवांचा पुन्हा भाजप विरोधात हल्लाबोल. भाजपचा हा संविधान मोर्चा प्रत्युत्तर आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला. 18 ऑक्टोबरला आमदार वैभव नाईकांच्या एसीबी चौकशी विरोधात शिवसेनेनं मोर्चा काढला. या मोर्चात भास्कर जाधवांनी राणेंवर केलेल्या टीकेनं भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे भाजपच्या मोर्चातही भास्कर जाधवांवर त्यांच्याच भाषेत तोंडसूक घेण्यात आलं. म्हणे हल्ला झाला. ती बाटली ना अशी उभी होती. आता हल्ला करणारा माणूस जो फेकेल तो का ठेवून जाईल. आणि ही बाटली घरातलीच वाटत होती त्याची. रात्रीची असली. ती बॅल्कनीतून पडली. बाबा अटॅक झाला. अरे तुझ्या बापालाच अटॅक येणार आमच्यामुळे एक दिवस. लक्षात ठेव, लक्षात ठेव. काडीचा आधार, बुडत्याला कसला आधार. त्यामुळे ते उद्धव ठाकरे आता बुडायला लागले. त्याला कधीतरी एक ती बाई, आमदार बाई, काय नाव तिचं ते, ती सापडते. इकडे कुठेतरी स्वतःला भास्कर समजणारा एक कुठला तरी चिपळूणचा काजवा येतो आणि इकडे फडफडायला लागतो. त्याला उत्तर द्यायला ही मंडळी आलेली. त्यांना उत्तर द्यायला मंडळी. आता भाजप आणि त्यातही राणे कुटुंबियांकडून टीका झाल्यानं भास्कर जाधव तरी कसे शांत राहणार. भास्कर जाधवांनीही या मोर्चावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं. अनेक प्रकारे शिवसेना संपवण्याचा भाजपानं प्रयत्न केला आणि शिवसेना संपत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आणि 40 आमच्या सहकाऱ्यांना फोडून त्यांनी शेवटी शिवसेनेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला, घात करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला मी निर्धार केला, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पहिल्यासारखी गरजायला लागली आहे. पहिल्यासारखी त्या ठिकाणी वाघासारखी डरकाळी फोडायला लागली आहे. याचा खऱ्या अर्थानं मला आनंद आहे. खरं तर भास्कर जाधवांनी राणेंवर केलेल्या टीकेनंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तसंच काही अज्ञातांनी त्यांच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोपही झाला. पण आता हा संघर्ष काहीसा शांत होत असतानाच भाजप आणि राणे कुटुंबानं पुन्हा एकदा जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट केलंय. त्यामुळे कोकणातल्या या संघर्षात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी अमरावतीमध्ये धमकीची भाषा वापरलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हात लावाल किंवा नादाला लागाल तर तलवारीनं हात छाटू अशी धमकीची भाषा त्यांनी वापरली आहे. तसंच मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल आणि आजही असल्याचं विधान त्यांनी केलं. अलिबाबा 40 चोराच्या सरकारनं कोट्यवधींचा निधी रोखल्याचा आरोप भुयार यांनी केलाय. मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज उद्या आहे. तुमची दहशत नदीच्या काठव्यापर्यंत. आमच्या नादाला लागायचं नाही. हर्षवर्धन दादाच्या नादाला बिलकुलच लागायचं नाही. शिवाजी संस्थेच्या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक तुम्ही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठलाही कार्यकर्ता जर धक्का लावण्याचं काम केलं तर तलवार हात छाटल्याशिवाय राहणार नाही. जरा तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे.